एक अभ्यासू आमदार आहेत. आज त्यांची प्रेस कॉन्फरन्स मी बघितली. कुठेतरी असं जाणवलं की त्यांच्या नेत्यांनी त्यांना एक कागद पाठवला, कागद वाचण्यासाठी सांगितला आणि त्या माध्यमातून फक्त न अभ्यास करता त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. पण ही प्रेस कॉन्फरन्स बघितल्यानंतर व तसंच काही नेत्यांचे वक्तव्य गेल्या काही दिवसात बघितलं तर गुंडांच्या समर्थनात भाजप मैदानात अशी दुर्दैवाने आजची परिस्थिती आहे. आता याच्यामध्ये सिद्धार्थ भाऊंनी काय काय गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं की माझ्या काळात म्हणजे महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे पासपोर्ट निघालं. एक तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे, नाही तर काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरचे जे एसपी आहे त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. ती प्रेस कॉन्फरन्स आपण ऐकली तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी म्हणजे एसपी साहेबांनी, होम डिपार्टमेंटचे एसपी असतात, कदाचित सिद्धार्थ भाऊंना ते माहीत नसावं, त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे जेव्हा आम्ही लोकेशन व्हेरिफिकेशनला गेलो, व्यक्ती व्हेरिफिकेशनला गेलो, ज्या पत्त्यावर आम्ही गेलो त्या पत्त्यावर ती व्यक्ती म्हणजे निलेश गायकवाड ही आम्हाला आढळली नाही असं स्पेसिफिकली तिथं दिलेलं आहे आणि ते रिपोर्ट सुद्धा झालेला आहे. मग हा रिपोर्ट कुठे गेला तर हा रिपोर्ट गेला पासपोर्ट ऑफिसमध्ये. पासपोर्ट ऑफिस हे कोणाच्या अंतर्गत असतं सिद्धार्थ भाऊ? हे पासपोर्ट ऑफिस विदेश मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. 2014 पासून आतापर्यंत केंद्र सरकार कुणाचं आहे? हे भाजपचं सरकार आहे. अप्रत्यक्षपणे तुम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहात की जयशंकर साहेब जे विदेश मंत्रालयामध्ये 2014 पासून आहेत ते योग्य पद्धतीने काम करत नाहीत, त्यांचा विभाग भ्रष्ट आहे, गुन्ह्यांना समर्थन करणारा त्यांचा विभाग आहे, त्यांचे अधिकारी मॅनेज होऊ शकतात. म्हणजे कुठे ना कुठेतरी भाजपचं केंद्र सरकारवरच तुम्ही तिथं ताशिरे ओढलेत असं आपल्याला तिथं सांगावं लागेल. त्याच्याच बरोबर पत्ता कुठला आहे? तुम्ही बोलला जामखेडचा आहे. कृपा करून जरा नीट वाचा. तो अहिल्यानगर शहराचा पत्ता आहे आणि मी कर्जत जामखेडचा आमदार आहे. मी अहिल्यानगर शहराचा आमदार नाही. कोण आमदार आहे हे तुम्ही तुमच्या लेवलला तिथं बघावं. त्याच्याच बरोबर तुम्ही सुद्धा युकेला गेला असाल, अमेरिकेला गेला असाल, बऱ्याच ठिकाणी गेला असाल. विजा काढत असताना एक तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावं लागतं, इन्कम टॅक्सचे रिटर्न द्यावे लागतात, बरेच इतर काही डॉक्युमेंटेशन हे द्यावं लागतं. त्यातले काही डॉक्युमेंटेशन हे सरकारकडे द्यावं लागतं. हे महाशय निलेश गायकवाड हे नेत्यांच्या जवळचे जे गुंड प्रवृत्तीचे नाही तर गुंड व्यक्ती आहेत यांनी विजा व्हेरिफिकेशन तर विजा घेत असताना कॅरेक्टर सर्टिफिकेशन हे झालं असेल तर गेल्या काही महिन्यांमध्येच झालेलं आहे. आणि गेल्या 3-3.5 वर्षामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आहे तर हे भाजपचं सरकार आहे. त्यामुळे 15 मिनिटाची त्यांची म्हणजे शिरोळे भाऊंची पत्रकार परिषद ही आपण सर्वांनी ऐकली. मराठी पत्रकारांचे मी आभार व्यक्त करतो. योग्य असे प्रश्न त्यांनी विचारले. बरेच प्रश्न विचारल्यानंतर सिद्धार्थ भाऊ जे अर्धवट माहितीवर त्यांच्या नेत्यांनी त्यांना दिलेला जो कागद होता त्या कागदाचा अभ्यास करून विषयाचा अभ्यास न करता फक्त कागदावर काय लिहिलं याचा अंदाज घेत तिथं त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 8 मिनिटं जे प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारले त्याच्यावर दुर्दैवाने त्यांना उत्तर देता आलेलं नाही. मी सिद्धार्थ भाऊ शिरोळेंना हा कागद दाखवतो. हे आहे कोर्टाचा एक निर्णय. हा कोर्टाचा निर्णय कधीचा आहे? 2017चा आहे. निकाल तारीख 16 ऑगस्ट 2017. 2017ला शिरोळे भाऊ कोणाचं सरकार होतं तर भाजपचं सरकार होतं. होम मिनिस्टर कोण होते? देवेंद्र फडणवीस साहेब होते. आता होम मिनिस्टर कोण आहेत? देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. त्यावेळेस 2017ला
हे कॅबिनेट मंत्री तुमच्या मंत्रालयामध्ये नाही तर तुमच्या मंत्री समितीमध्ये कॅबिनेट मंत्री एक होते, ते कोण होते तर राम शिंदे सर होते. 2017ला राम शिंदे सर हे कॅबिनेट मंत्री होते आणि त्याच्या आधी ते कुठल्या विभागाचे मंत्री होते तर राज्य गृह खात्याचे ते राज्यमंत्री होते. आता या निकालामध्ये आपण जर वाचलं तर याच्यामध्ये स्पेसिफिकली दिलंय की पोलीस विभागाला निलेश गायवळच्या विरोधात पुरावे देता आले नाही, जे दिले ते अपुरे होते आणि पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडलं म्हणून त्यांना जो मोका लागला होता, जे तडीपार झाले होते, त्याच्यातून त्यांना सोडण्यात आलं. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि राम शिंदे हे सत्तेत असताना त्यांना निर्दोष मुक्तता ही मिळाली होती. 2017ला तर मी कर्जत जामखेडचा विचार सुद्धा करत नव्हतो, मी आमदारकीचा सुद्धा विचार करत नव्हतो. कदाचित मी फक्त जिल्हा परिषद सदस्य झाला असेल. मग याच्यात तुमच्या काळातच तुम्ही त्यावेळेस पोलीस प्रशासनाच्या मदतीने कोर्टात पुरावा न देता निलेश गायवळला तिथं तुम्ही मदत केली आणि मग तिथून जी तुमची मदत सुरू झाली ती नंतर पार ती मदत अधिवेशनामध्ये त्यांना घेऊन जाण्यापर्यंत, मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटवण्यापर्यंत, ज्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं एक तर तुमच्या प्रचारामध्ये ते दिसतात आपल्याला, त्याच्याबरोबर अनेक व्हिडिओ आहेत. तर तुम्ही मंत्रालयामध्ये त्यांच्या बंधूंना घेऊन बसला होता. अजून तुम्ही खोलामध्ये तिथे गेलात तर तिथे तुम्ही पार त्यांना त्यावेळेसचे जे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना तिथं तुम्ही त्यांना भेटवलं. काही लोक म्हणतील अरे फोटो काय दाखवतो, तुझे सुद्धा फोटो आहेत. मंदिराच्या बाहेर सहजपणे एखादा फोटो काढला, सामाजिक कार्यक्रमामध्ये तोंडावर पट्टी असताना अशी एक व्यक्ती म्हणजे माझी आई, ज्याला राजकारण कळत नाही, नाहीतर राजकारणात ती लक्ष देत नाही, तिथं तिचा व्हिडिओ दाखवून तुम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे की मी पाठबळ देतो. अहो हे जर सगळे फोटो बघितले तर मंत्रालयातले फोटो आहेत. मंत्रालयात गरीबाला जाता येत नाही, साध्या लोकांना जाता येत नाही, अधिवेशनामध्ये सुद्धा जाता येत नाही, त्याला तिथं परवानगी लागते, सपोर्ट लागतो. आणि ही व्यक्ती ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, ही व्यक्ती सहजपणे तुमच्या काळामध्ये तुमच्या सरकारमध्ये जर मंत्रालयात जात असेल तर त्याला पाठबळ आणि पाठिंबा सत्तेतल्या लोकांचा असल्याशिवाय ते काहीच करू शकत नाही. आणि माझं ठाम मत आहे, आणि मी ह्याच्यात राजकारण करत नाही, राम शिंदे सरांनी जे सभापती आहेत त्यांनीच निलेश गायवळला ही मदत केली. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सचिन गायवळ ज्यांना तिथं बंदुकीचं लायसन्स द्यायचं होतं त्यासाठी सुद्धा फोन आणि प्रेशर हे राम शिंदे सरांनीच केलं. आणि हे वक्तव्य करत असताना मी बोलतोय असं नका समजू, रामदास कदम साहेबांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की एक अशी व्यक्ती ज्याचे मंत्री सुद्धा ऐकतात, आमदार ऐकतात आणि विधिमंडळामध्ये सगळ्यात मोठं पद त्या व्यक्तीकडे आहे, म्हणजे त्याचं नाव कोण, तर त्यांनी नाव नसतं घेतलं तरी ते राम शिंदे सरांचंच नाव येतं. सत्तेतल्याच एका मोठ्या नेत्यांनी राम शिंदे सरांचं अप्रत्यक्षपणे तिथं नाव घेतलं असेल तर याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, अशी मागणी तिथं आम्ही सर्वजण करतो. तुमच्याकडे होम मंत्रालय आहे, तुमच्याकडे तिथं सगळे पोलीस प्रशासन आहे, त्यामुळे योग्य असा वापर करू. खरं काय हे कुठेतरी तुम्ही पुढे आणा. आणि तुम्ही अशा पद्धतीने गुंडांना सहकार्य केल्यामुळे, पाठबळ दिल्यामुळेच आज या महाराष्ट्राची परिस्थिती आपण जर कायदा व सुव्यवस्थेची बघितली तर अतिशय वाईट आहे. मग याच्यात जर खोलात गेलो तर 500 बलात्कार हे दुर्दैवाने आपल्या पुणे जिल्ह्यांमध्ये तिथं झालेले आहेत. 12,000 पेक्षा जास्त केसेस गुंडागर्दीचे आपल्या या जिल्ह्यामध्ये तिथं झालेले. झालं असे की पुणे एसपी आणि सीपी हे कोण बसवतं, हे देवेंद्र फडणवीस साहेब बसवतात. कलेक्टर कोण बसवतं, पालकमंत्री अजितदादा बसवतात. आणि पुणे मनपा आयुक्त कोण बसवतं, तर तिथं शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत ते तिथं बसवतात. म्हणजे पुणे जिल्ह्याला, पुणे शहराला सुद्धा या 3 नेत्यांनी वाटून घेतलंय आणि यांच्यातच संवाद नसल्यामुळे खऱ्या अर्थाने पुण्याचं वाटोळं झालंय आणि क्राईम रेट वाढत चाललाय आणि तिथं लोकांना खूप मोठ्या प्रमाणात ही अडचण ही सोसावी लागते. त्यामुळे आमच्या मित्र
शिरोळे भाऊंना एवढंच सांगायचं आहे, तुमचे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांना सवय अशी आहे की बहुजन आसपासच्या तुमच्या पक्षाच्या नेत्यांना जवळ करायचं आणि जवळ केल्यानंतर तिथं त्यांचा फक्त वापर करायचा. या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सुद्धा तुमचा वापर केला आणि काय केलं तर तुम्हाला तोंडावर पाडलेलं आहे. अजून जास्त अभ्यास करून जर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत असाल तर ती तुम्ही घ्या. अनेक व्हिडिओ अनेक लोकांनी टाकलेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा एका भाषणामध्ये सचिन गायकवाडचं नाव घेतलेलं आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे. त्याच्याबरोबर दंगेकर भाऊ हे अनेक दिवसांपासून हा मुद्दा पुणेकरांच्या वतीने मांडत असताना आम्हाला असं कळतंय की भाजपच्या काही नेत्यांनी त्यांना झापले, त्यांना रागवले, त्यांना तंबी दिली आहे. आता दंगेकर साहेब शांत बसतात का लढतात हे आपल्याला बघावं लागेल. पण एक गोष्ट आपल्याला सांगतो, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काही चांगल्या पोलिसांनी आणि इतरही सोर्सेसच्या मदतीने आम्हाला थोडंसं असं कळलेलं आहे की अनिल परब साहेब हे तर मोठे नेते, त्यांना प्रोटेक्शन असतंच, पण दंगेकर भाऊ आणि त्याच्याबरोबर सुषमाताई यांना आणि त्यांच्या परिवाराला सिक्युरिटी देण्याची जरूरत आहे. जो व्यक्ती अहमदाबाद वरनं युकेला जाऊ शकतो, लंडनला जाऊ शकतो, तो कदाचित परत त्याच मार्गाने येईल असं वाटत नाही. पण आपल्या देशाच्या आसपास काय अशा बॉर्डर आहेत की आज घर तेराही आहे अशी परिस्थिती, म्हणजे नेपाळ बॉर्डर, इथं थोडंसं लक्ष देण्याची जरूरत आहे. पण या नेत्यांच्या केसाला धक्का तरी लागला तरी पूर्णपणे हे सरकार त्याला जबाबदार असेल असं जबाबदारीने मी इथं बोलतो. धन्यवाद. तुम्ही म्हणताय की सीएमचा जो व्हिडिओ आहे का त्यांच्याकडे? ऑलरेडी सुषमाताई अंधारेंनी तो व्हिडिओ टाकला असं आम्हाला कळालेलं आहे. सोशल मीडियाचे काही अकाउंट मी तिथं बघितलेले आहेत. तुम्हाला लागलं तर तो व्हिडिओ मी तुम्हाला देतो. मी सीएम साहेबांवर आक्षेप घेतोय असं म्हणत नाही. त्यांच्या राम शिंदे सरांनी जी नावं दिली ती नावं त्यांनी तिथं बोलून दाखवली. आता ह्याच्यामध्ये एका प्रचार सभेमध्ये श्री पवन राळेभाग, श्री सचिन गायकवाड, श्री अशोक खेडकर, म्हणजे राम शिंदे सरांनी जी नावं दिली ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलून दाखवली. आणि मग सचिन गायकवाडचं नाव जर तिथं देवेंद्र फडणवीस साहेब तिथं घेत असतील आणि माझा कुठला तरी मंदिराच्या बाहेरचा फोटो त्याच्याबरोबरचा दाखवून जर भांडवल करत असतील, माझ्या आईचा कुठला तरी व्हिडिओ दाखवून भांडवल करत असेल तर हे हास्यास्पद आहे. पण तुमच्याकडे सीबीआय आहे, तुमच्याकडे ईडी आहे, तुमच्याकडे पोलीस आहे, खोलात जावा, काय खरं ते लोकांसमोर तुम्ही आणलंच पाहिजे असं आमचं मत आहे. आणि मला हा व्हिडिओ लोकसभेच्या इलेक्शनच्या काळातला असावा असं मला तरी वाटतं. कर्जत जामखेड या मतदारसंघामधलाच हा व्हिडिओ तिथं असावा. फक्त जाता जाता मी सरकारला विनंती करतो, एका गुंडाला सहजपणे पासपोर्ट मिळतो, गुंडाच्या भावाला जो सुद्धा एका क्राईम मध्ये इन्व्हॉल्ड आहे, त्याचं नाव क्राईम मध्ये आहे, त्याला तुम्ही पोलीस हे बंदुकीचं लायसन्स देतं. मग बाकी गरिबांना, सामान्य लोकांना सुद्धा सहजपणे असाच पासपोर्ट द्यायला काय हरकत आहे. आणि बंदुकीचं लायसन्स सुद्धा छोटे मोठे जे चांदी सोन्याचे व्यापारी त्यांना सुद्धा द्यायला काय हरकत आहे, असा प्रश्न, असा सवाल मी सरकारला त्या ठिकाणी करतो. सचिन गायकवाड बंधूंची नवी माहिती की दोन्ही बंधूंवर मोकोका दाखल आहे. गायकवाड बंधू बिल्डर आणि सरकारी कॉन्ट्रॅक्टर आणि अहमदनगरमध्ये जवळजवळ 48 एकर यांचे समृद्धी नावाची एक त्यांची कंपनी आहे. बरेच कामं या कंपनीच्या नावाअंतर्गत त्यांनी घेतलेली आहेत. त्याच्याबरोबर जल जीवन मिशन, काही रस्त्याची कामं हे गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला धमकून तिथं मुरुम टाकणं असेल, मशीन लावलं असेल, त्याला जास्त रेट घेणं असेल, असे बरेच प्रकार ते तिथं करतात. खर्डा हे जे गाव आहे त्या खर्डा गावामध्ये सुद्धा काही व्यापाऱ्यांना धमकून त्यांच्यावर कुठेतरी भीती दाखवून 7-8 कोटीची जमीन त्यांनी बळकावलेली आहे. आणि हे सगळे आकडे आपण जर बघितले तर हा आकडा खूप मोठा, काही 100, 200, 300 कोटीपेक्षा जास्त मोठा नक्कीच तिथं जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टी सहजपणे अशाच होत नसतात. त्याला पाठबळ हे सत्तेतल्या लोकांचं लागतं. त्यामुळे धाराशिवमध्ये तानाजी सावंत डायरेक्ट नाही, पण त्यांचा जो पुतण्या आहे, सख्खा पुतण्या आहे, तो तिथं त्याच्याबरोबर पार्टनर म्हणून काम करतो असं आम्हाला समजतंय. व राम शिंदे सर पूर्णपणे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याला तिथं ताकद देतात. बानगर नावाचे जे आमदार आहेत त्यांचा एक व्हिडिओ आपण सर्वांनी बघितलाय की ज्याच्यावर मकोका आहे, ज्या व्यक्तीवर तिथं तडीपारची कारवाई झालेली आहे, मर्डर केलेले आहेत, अशा व्यक्तीला पोलीस कन्वॉयमध्ये, म्हणजे पुढे 4 गाड्या मागे 4 गाड्यांमध्ये हे महाशय गुंड अशा पद्धतीच्या कन्वॉयमध्ये सुद्धा तिथं बानगरांनी त्यांना तिथं नेलेलं आहे.
त्याच्याच बरोबर इथे अनेक काही लोकांचे नातेसंबंध, त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर चंद्रकांत दादा डायरेक्टली नसावेत असं मला वाटतं, पण त्यांच्या जवळचा जो त्यांचा OSD आहे, त्याचं नाव मी विसरलो, समीर पाटील, याचं आणि त्याचं व्यावहारिक संबंध आहे, जवळचं नातं आहे. आता सुद्धा लंडनवरनं त्यांचं संभाषण नक्कीच तिथं होत आहे. त्याच्याच बरोबर त्यांनी काय त्याच्या खालच्या जे टोळीचे लोक आहेत त्या टोळ्याच्या लोकांना सांगून, जसं की आपल्या सुषमाताई आहेत आणि दंगेकर यांच्यावर थोडंसं लक्ष ठेवावं असं कुठेतरी सांगितलं असं आम्हाला कळतंय. आमच्यावर सुद्धा सांगितलं असं, पण आम्ही त्या बाबतीत काय करायचं ते आम्ही स्वतः तिथं बघून घेऊ. दादा तुम्ही तानाजी सावंत यांचं नाव घेतलं की कंपनीमध्ये पार्टनरशिप आहे, बरोबर आहे? थेट नाही पण पार्टनरशिप आहे. कुठली ती कंपनी आहे आणि अजून कुठल्या नेत्यांचे कोणी रिलेटिव्ह या कंपनीत बोर्डवरती आहेत? नाही, आता ह्याच्यामध्ये हा जो कदाचित त्याचं नाव आहे धनंजय सावंत, धनंजय सावंत हे निलेश गायकवाड तिथं काम करतात. तुम्ही जर बघितलं तर पवन चक्क्या या लावण्याचं काम मोठ्या प्रमाणात धाराशिवमध्ये सुरू आहे. 2 प्रकरणं तिथं झाली होती, शेतकऱ्यांना मारहाण आणि धमक्या ह्या दिल्या गेल्या होत्या. तिथं निलेश गायकवाड इन्व्हॉल्ड होता. त्याच्याच बरोबर तिथं एका कंपनीचं ऑफिस आहे, ते कार्यालयाचं ऑफिस तोडलं गेलं होतं. त्याचे सुद्धा काही व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये या लोकांचे जवळचे लोक तिथं आहेत. म्हणजे आपण जर बघितलं हे ते कार्यालय आहे, हे सगळे व्हिडिओ म्हणजे त्यांचे जवळचे गुंड, जसे पुण्यात गोळीबार केलेल्या जे काही 11-12 लोक आहेत त्यातले ठराविक पकडले, बाकी सगळे अजून सुद्धा फरार आहेत. तसंच तिथं त्यांचा तिथं मोठ्या प्रमाणात वापर हा केला गेला होता असं आमचं मत आहे. अजून काय नाही, आज दादा म्हटले की सगळेच काकीच्या घरात राहतात आणि आपण तुमचा प्रश्न असा विचारला होता की रोहित दादांच्या आईचे म्हणजे तुमच्या वहिनीचे देखील काही फोटो त्या मतदारसंघातले व्हायरल होते. त्याच्यात दादांचं स्पष्ट उत्तर आलं की सगळेच काचेच्या घरात राहतात. एका वाक्यात ते निश्चित सांगतो. त्यांचं गोष्ट कुणाकडे होता, म्हणणं काय होतं मला तरी नाही सांगता येणार, पण याच्यामध्ये काही ठराविक फोटो जर आपण बघितले आमच्याकडे आहेत, पण आज मी देणार नाही, ते उद्या दाखवतो तुम्हाला. विषय एवढाच आहे, हे बघा, आमचं घर ईडीने बघितलंय, आमचं घर CBIने बघितलेलं आहे, आमचं घर इन्कम टॅक्सने बघितलेलं आहे, आमचं घर CID महाराष्ट्र विभागाने तिथं बघितलेलं आहे. म्हणजे आता कुठलाच विभाग नाही राहिला की आमचं काचेचं, सोन्याचं, चांदीचं का विटेचं, सगळ्यांनी आमचं घर बघून तिथं झालेली आहेत. त्यामुळे जे नेते आज आमच्यावर बोलत आहेत त्यांचं घर काचेचं नक्कीच आहे. अनेक पुरावे आमच्याकडे आहेत, ते पुरावे आज मात्र तिथं आम्ही देणार नाही. योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच ते पुरावे आम्ही सर्वजण देऊ. आणि मला शिरोळे भाऊंना सुद्धा सांगायचंय, कदाचित मी डायरेक्ट बोलणार नाही, तुम्ही सुद्धा काचेच्या घरात काही व्यक्तिगत कारणांमुळे राहताय हे आम्हा सगळ्यांना तिथं माहिती आहे, पण त्या लेवलचं राजकारण हे आम्ही करणार नाही. तुम्ही मित्र आहात, तुमच्यात पोटेन्शियल आहे, नक्कीच तुम्ही चांगलं कार्य कराल. ज्या काही पर्सनल गोष्टी असतात, ज्या तुमच्या जवळच्या असतात, त्या व्यक्तिगत असतात, त्या खोलात आम्ही कधीही जात नाही, कारण आम्हाला त्या पद्धतीचं राजकारणच कळत नाही, ना तर आम्हाला करायचं नाही. नाही, अजून नाहीये, उद्यापर्यंत मी दाखवतो. उत्साहाच्या भरामध्ये असं काही बोलून जातात आणि हे स्टेटमेंट अडचणीचं ठरतात असं कोणी भाषणं केली का किंवा काय भाषणं केली त्याचा विचार करायला पाहिजे असं दादा म्हटलं. ठीक आहे, मोठे नेते आहेत, कदाचित पुणे जिल्ह्यामध्ये ते पालकमंत्री असले तरी त्यांना महानगरपालिकेचा आयुक्त हा आज बसवता येत नाही. पुणे जिल्ह्याचे SP हे त्यांना बसवता येत नाहीत. पुणे शहराचे CP हे देवेंद्र फडणवीस साहेबच बसतात. त्यामुळे कदाचित ते थोडेसे नाराज असावे आणि त्यांचं सुद्धा मत असंच आहे की आज पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी ही वाढलेली आहे. दादा, म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं की अजितदादांचं हे अधिकारीकरण म्हणजे हे वरिष्ठ अधिकारी कोणी ऐकत नाही सध्या. तुम्हाला हेच सांगतोय, कलेक्टर हा अजितदादांच्या विचाराचा, अजितदादां जो सांगेल तो कलेक्टर तिथे येतो. जे CP आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेब जे सांगतात ते येतात, आणि जे आपले आयुक्त आहेत, जे आपले महानगरपालिकेचे, ते एकनाथ शिंदे साहेब सांगतात ते येतात. त्यामुळे तिघांमध्ये काही गोष्टी तिथं वाटलेल्या आहेत. पालकमंत्री जेव्हा असतो तो पुऱ्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतो. बाकी ठिकाणी पालकमंत्र्यांना सर्व अधिकार असतात, पण पुणे जिल्ह्यांमध्ये ते अधिकार
कदाचित नाही आहेत असं कुठेतरी जाणवतं. भीती वाटते का अजितदादांना फोटो दाखवायची? नाही आजपर्यंत कधी दादांच्या विरोधात ते बाहेर आल्यावरच सगळे दाखवणार अशी काही इच्छा आहे तुमची? टप्प्याटप्प्याने बरंच काय उद्या जाऊन आम्ही ते दाखवून देऊ. सगळ्याच गोष्टी एका दिवशी संपवायच्या नसतात. बरेच काही अजून पुरावे आहेत ते टप्प्याटप्प्यात आपण तिथं दाखवून देऊ. जसं आता शिरसाटचा मुद्दा आम्ही घेतला होता, बऱ्यापैकी तो आता शेवटच्या लेवलवर आणलेला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते काही संघटना शिरसाटच्या विषयामध्ये गेले होते आणि कालच तुम्ही बघितलंय की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत राज्य सरकारला की त्या व्यक्तीवर कारवाई करा आणि सर्व लोक त्याच्यात शिरसाट सुद्धा येतात, बिवलकर सुद्धा येतात, ह्यांना तिथं नोटिसेस पाठवा. आता लोक आयुक्ताचा पण उद्या निकाल नाही तर नोटीस तिथं निघालेली आपल्या सर्वांना बघावं लागेल. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे, आम्ही मुद्दा काढतो आणि विषय संपवतो असं नाही. सातत्याने आम्ही विषय घेत राहतो आणि त्याला पूर्णस्वास नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न तिथे करतो. अजितदादांचा कधी येणार संपल्यानंतर की लगेच काढणार? आता विषय एवढाच आहे की इथे आम्हाला जे कळलं राम शिंदे सर हे जास्त इन्व्हॉल्ड आहेत याच्यामध्ये. होम मंत्रालयाने सुद्धा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मदत ही केलेली आहे. त्यामुळे निलेश गायकवाडच्या बाबतीत जे काही इतर लोकांचं नाव घेतलं जातं त्याच्यापेक्षा प्रमुख व्यक्ती कोण तर राम शिंदे सर आहे असं आमच्या सगळ्यांचं मत असल्यामुळे आता तरी फोकस हा एका व्यक्तीवर आहे. आणि जर आम्ही बोलतो ते खोटं असेल, चुकीचं असेल तर तुमच्याकडे पोलीस प्रशासन आहे. जे काही इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला करायचं ते तुम्ही करा. जे काय गोष्टी तुम्हाला बाहेर काढायचे ते बाहेर काढा आणि मग बाहेर आल्यानंतर नक्कीच त्या बाबतीत आपण काय करायचं आणि कसं करायचं हे बघूया. काही मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टर सुद्धा राम शिंदे सरांच्या घरी काही बैठका त्यांच्या निलेश गायकवाड बरोबर झालेला त्याचे सुद्धा काही पुरावे आमच्याकडे आहेत. पण ते पुरावे टप्प्याटप्प्याने आम्ही सर्वजण येत्या काळामध्ये देऊ. नाही, राम शिंदे साहेब सध्या परदेशात आहेत. विषय एवढाच आहे की कदाचित एक जण अमेरिकेत आहे, एक जण UK मध्ये आहे असं तरी समजतं. आता दोघं भारताच्या बाहेर आहेत आणि एका वेळेसच ते बाहेर तिथं गेले. आणि जेव्हा निलेश गायकवाडवर ॲलिगेशन सुरू झालं होतं तेव्हा त्या काळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता. पाऊस इतका सुरू होता की चोंडी हे जे गाव आहे, जे राम शिंदे सरांचं गाव आहे, ते सुद्धा पाण्याखाली होतं. पण एका बाजूला निलेश गायकवाडचा विषय हा पेटला असल्यामुळे कदाचित राम शिंदे सरांना त्या विषयाकडे निलेश गायकवाडला आपल्याला कसं वाचवता येईल याच्याकडे जास्त लक्ष असल्यामुळे मुंबईत ते बिझी राहिले. 3 दिवस तिथे राहिले गाव पाण्याखाली असताना सुद्धा. आम्ही मात्र लोकांना मदत करण्यासाठी माझ्या मतदारसंघामध्ये तिथं होतो, चोंडी या गावामध्ये होतो. याच्यावरूनच कळतं की प्रायोरिटी राम शिंदे सरांची लोक नसून अशी गुंड नाही तर कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत. आता आज हे दोघं जर बाहेर असतील भारताच्या बाहेर, तिथून ते सोशल मीडियाच्या मदतीने सुद्धा बोलू शकतात, नॉर्मल फोनवर सुद्धा बोलू शकतात. कदाचित तिथे बसून एक रणनीती ते डिझाईन करतील. रणनीती डिझाईन केल्यानंतर आल्यानंतर राम शिंदे सर एक प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि त्यातून बऱ्यापैकी माहिती ही निलेश गायकवाडनीच तिथे दिली असेल. आम्ही वाट बघत आहोत काय पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स होती. म्हणून सगळे पुरावे आज तिथे देणार नाही. त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर अजून इतर पुरावे जे एकदम व्यक्तिगत आहेत ते पुरावे आम्ही नक्कीच देऊ. ठीक, थँक्यू. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे. शरद पवार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात भेट होणार आहे. राज ठाकरे आता महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळात सहभागी. तुम्ही जर बघितलं तर राज ठाकरे साहेबांचं सुद्धा मत आहे की वोट चोरी झाली आहे. त्याच्याचबरोबर इलेक्शन कमिशन जसं वागतंय ते स्वायत्त संस्थेसारखं वागत नाही. भाजपचा प्रभाव हा इलेक्शन कमिशनवर खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या अनुषंगाने एक तर विधानसभेमध्ये वोट चोरी झालीच, पण त्यानंतर सुद्धा आतापर्यंत बऱ्यापैकी काही बदल हे मतदार यादीमध्ये झालेत असं आम्हाला वाटतं. त्यासाठी एक शिष्टमंडळ हे इलेक्शन कमिशनला लवकरच तिथं भेटेल आणि त्याच्यात जर तिथं राज ठाकरे साहेब येत असतील आणि त्यांनाही शंका जर त्या इलेक्शन प्रोसिजरवर असेल तर स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे. मराठवाड्यात भाजपला अजित पवार नको आहे. भाजपची मध्यरात्रीपर्यंत महत्वाची बैठक झाली. भाजप युती आणि स्वबळावर चर्चा असं सूत्र सांगतायत. शिवसेनेशी थोडं जुळेल पण राष्ट्रवादीशी युती नको. भाजप पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री फडणवीसांसमोर भूमिका आहे. एक तुम्ही समजून घ्या, जिल्हा लेवलला ह्या गोष्टी होत आहेत त्या आम्ही समजू शकतो.
पण 2029ला भाजपला तसंही अजितदादांचा पक्षही नको आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्षही नको, हे सिद्ध तिथं झालेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब हे मोठे राज्याचे नेते नक्कीच होते. चांगल्या योजना ज्या लोकांनी स्वीकारल्या त्या त्यांनी आणल्या, पण देवेंद्र फडणवीस साहेब मंत्री झाल्यापासून टप्प्याटप्प्याने एक एक योजना ते कमी करत चाललेले आहेत. जसं की आनंदाचा शिदा हा कमी केलेला आहे. धार्मिक पर्यटन याला एक मोठ्या प्रमाणात निधी दिला जात होता, तो कुठेतरी बंद झालेला आहे. त्याच्याचबरोबर लाडक्या बहिणी 30 लाख लाडक्या बहिणींची नावं कमी केली. नाव एकनाथ शिंदे साहेबांचं दुर्दैवी तिथं खराब होतंय, पण कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांना तेच हवं असावं. अजितदादांच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं असेल की त्यांचे नेते हे बऱ्यापैकी अडचणीत आलेले आपण बघू शकतो. निधीला सुद्धा ते स्वतः फायनान्स मिनिस्टर असले तरी त्यांची प्रत्येक फाईल एका अधिकाऱ्याकडे जाते आणि त्या अधिकाऱ्याकडनं ते सीएम साहेबांकडे जाते. तिथे त्यांना बऱ्याच अडचणी आहेत. त्यामुळे फक्त जिल्ह्यापुरता हा विषय न राहता 29ला हे तिन्ही पक्ष वेगळे लढतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं. हिंदूंनी सणांसाठी हिंदू दुकानातूनच खरेदी करावी असं संग्राम जगतापांचं विधान आहे. याच्यावर मी बोलण्यापेक्षा अजितदादांनी तिथं बोलावं. एका बाजूला मुस्लिम समाजाच्या वेगळ्या वेगळ्या बैठका तुम्ही तिथं घेता, तुमचे मंत्री जे मायनॉरिटीचे मंत्री आहेत ते वेगळे वेगळे कार्यक्रम हे मुंबईमध्ये तिथं घेतात, आणि दुसऱ्या बाजूला संग्राम जगताप हे अशा पद्धतीने खालच्या लेवलला जाऊन तिथं वक्तव्य करत असतील, त्याला आपण काय म्हणणार? संग्राम जगतापांनी ठरवलेलं आहे की 2029चं इलेक्शन हे भाजपच्या तिकिटावर तिथं लढायचं, आणि तसं जर लढायचं असेल तर द्वेष निर्माण केल्याशिवाय आपण लढूच शकत नाही. हे सिद्ध झालेलं आहे, हे आम्ही लिहून देतो. तिथं तटकरे साहेब खासदार की भाजप बरोबर लढतील, इथं हा जो जगताप संग्राम जगताप आहेत ते 100% भाजपवर लढणार आहेत. आणि हेच तुम्ही जर बघितलं तर काही नेत्यांना अडचणीत आल्यासारखं दाखवतात. देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना बोलावतात, आमदारांना बोलावतात आणि सांगतात तुझा नेता तुझ्यावर नसला तरी मी तुझ्या बरोबर आहे. त्याचा अर्थ एकच येतो की बाबांनो 29ला तुम्हाला भाजपच्या चिन्हावर तिथं लढावं लागणार आहे, तेव्हा मात्र तुम्ही आमच्या बरोबर या. हे त्याची पूर्णपणे तयारी आतापासून सुरू झाली आहे असं कुठेतरी आपल्याला म्हणता येईल. जैन धर्माच्या सभेत एक वक्तव्य, प्राण्यांवर हल्ला केला तर आम्ही शस्त्र हातात घेऊ, फडणवीसांना आम्ही साधू संतांनी मिळून मुख्यमंत्री केले असं त्यांचं म्हणणं आहे. लोकांनी मिळून तिथं मुख्यमंत्री केलेलं आहे. आता याच्यामध्ये त्यांचं काय मत होतं, कुठल्या विषयावर ते बोलले, कदाचित कबूतरखान्याच्या बद्दलचा त्यांचा मुद्दा असायचा. सरकारच निर्णय घेतंय, नंतर सरकारच निर्णय बदलतंय. सरकार काय निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि काय घेतंय हे कोणाच काय कळत नाही. त्यामुळे जे लोक भाजप बरोबर राहिले होते ते लोक आता भाजपपासून वेगळे होतील अशी आज परिस्थिती आहे. काय होतंय की केंद्रात यांचं सरकार, राज्यात यांचं सरकार, तरी सुद्धा हिंदू खतरे में आहेच. आता हिंदू खतरे में कधी बाहेर निघेल जेव्हा कदाचित वर आणि खाली भाजपचं सरकार नसेल तेव्हाच ती परिस्थिती येईल. का? कारण का फक्त हिंदूंच्या मताचा वापर हे इलेक्शन पुरता तिथं करायचा, हिंदू मुस्लिम करायचं, ओबीसी मराठा करायचं, आता ओबीसी विरुद्ध एसटी तिथं त्यांनी सुरू केलेलं आहे, मराठी अमराठी करायचं, म्हणजे द्वेषाचं राजकारण मुद्दामून त्यांनी पेटवत ठेवलेलं आहे. आणि याच्यातच आम्ही राजकारण करून सत्तेत येऊ असं कुठेतरी ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. जैन धर्मासाठी म्हणजे कबूतरखान्याच्यासाठी जैनचे जे महामुनी आहेत त्यांनी ही सभा आयोजित केलेली होती, शांती सभा. पण त्यावेळी त्यांचे जे गुरु आहेत त्यांनी असं सांगितलंय की एखादा व्यक्ती जर त्या कबुतराच्या विषयामुळे मरत असेल तर त्याच्यात काय आहे, अनेक लोक असेही म्हणतात. आणि त्याचबरोबर जर डॉक्टर असं म्हणत असतील की या विषयामुळे होतात तर ते डॉक्टर सुद्धा कदाचित काहीही सांगतात. जेव्हा या जगामध्ये आरोग्याची चर्चा जेव्हा सुरू होते तेव्हा डॉक्टर बनणं सोपं नसतं. त्यामुळे कुठल्याही नेत्याला, कुठल्याही व्यक्तीला डॉक्टरवर अशा प्रसंगी विश्वास ठेवणं जास्त महत्वाचं आहे. आमचा विश्वास डॉक्टर काय म्हणतात याच्यावर आहे. आता धर्मगुरू काय बोलले, तसं का बोलले, त्यांच्यावर काय लोकांची चर्चा प्रतिक्रिया हे मला तरी सांगता येणार नाही. फक्त माझं एकच मत आहे, आमच्या परिचयाचे जैन समाजाचे जी लोक आहेत त्यांचं मत एवढंच होतं, अचानक कबूतरखाना बंद केल्यामुळे कबुतरांना जी अनेक वर्षांपासूनची सवय तिथे येऊन खाण्याची होती ती मोडल्यामुळे कबूतर ही मरण पावले तिथं मेल्यामुळे. आणि जैन समाजामध्ये जनावरं असतील, प्राणी असतील, पशु असतील यांना खूप, आणि माणसं असतील खूप महत्व दिलं जातं. त्यामुळे लोक बऱ्यापैकी हे भावनिक झाले होते. पण जेव्हा वेळ सायन्स आणि कुठेतरी अंधश्रद्धा याच्यावरचा विषय येतो तेव्हा आम्ही सायन्सच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतो.
नॅशनल एनिमल म्हणून घोषित करावा अशी देखील मागणी या सभेमध्ये करण्यात आली. नाही, जे काय करायचं करा. गायी तर नॅशनल अॅनिमल झाली असं मला वाटतं. अजून इतरही अॅनिमल्स करा. आणि या बीजेपीच्या सरकारच्या काळामध्ये माणसांना सुद्धा नॅशनल काहीतरी करा. कारण का तिथे अत्याचार महिलांवर होत आहेत, त्याच्याबद्दल कुणीच काय करे ना. अतिवृष्टीमध्ये माणसं मरण पावली, आत्महत्या तिथं करत आहेत. युवांना नोकऱ्या नाहीत, ते आत्महत्या तिथं करतायत. जर नॅशनल पदवी दिल्यानंतरच माणसं आणि सरकार त्या व्यक्तीकडे नाही तर त्या गोष्टीकडे लक्ष देणार असतील तर माणसांना सुद्धा दर्जा देऊन टाका. नॅशनल माणूस दर्जा नाही तर ह्युमन दर्जा. त्याशिवाय लोक माणसांकडे मात्र त्या ठिकाणी बघणार नाही. कबुतरांना वाचवा तरच त्यांचीच जे जो कोणी कबुतरांना वाचवेल त्याचीच महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येईल असं देखील या महामंत्र्यांचं म्हणणं आहे. आता ठीक आहे, आता ती कुठली सभा, काय ते बोलले, किती त्यांचा त्या बाबतीतला अभ्यास आहे मला नाही सांगता येणार. पण जैन समाज भावनिक आहे या विषयाच्या बाबतीत आणि भावनेच्या भरामध्ये कदाचित ते तिथं बोलले असावे. पण अंधविश्वास हे योग्य नाही. आपल्याला सायंटिफिक विचारानेच पुढे जावं लागतं. पण हे करत असताना कुठलाही निर्णय जेव्हा सरकार घेते अचानक पद्धतीने तुम्ही जेव्हा करता तेव्हा तिथं अडचणी नक्कीच येत असतात. जसं की कबूतरखान्याच्या बाबतीत अचानक बंद केल्यामुळे अडचणी नक्कीच निर्माण झाल्या. त्याला कुठेतरी एक दीर्घकालीन धोरण आणून टप्प्याटप्प्याने काय गोष्टी केल्या असत्या तर मग आजारपण आणि तिथं असणाऱ्या इतर लोकांना जो त्रास तोही सुटला असता आणि जैन समाजाच्या भावनिक ज्या संवेदना होत्या त्या सुद्धा तिथं जपल्या गेल्या असत्या. बाबासाहेब पाटील सहकार मंत्री ते म्हणतायत की शेतकऱ्याला नाद लागलाय कर्जमाफीचा. आता ही सध्या परिस्थिती आहे, अपुरी मदत मिळतीये, मग असं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे सहकार मंत्री? कसं योग्य असणार? कुठल्याही मंत्र्याचं अशा पद्धतीचं वक्तव्य हे योग्य नाही. तुम्ही शेतकऱ्याला जर तिथं हिनवत असताल की नाद लागलाय, आज शेतकरी अडचणीत आलाय तर अडचणीकडे बघण्याची आज खऱ्या अर्थाने वेळ आहे. पण तुम्ही सहजपणे भाषणामध्ये बोलून जाता नाद लागलाय. आता नाद कदाचित तुमच्या काही नेत्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचा नाद असेल तो तुम्ही तुमच्या लेवलवर बघा. पण अशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्याला जर हिनवत असाल हे आम्ही कदापि तिथं स्वीकारणार नाही. आणि असंही तुम्ही बोलून गेला की इलेक्शनच्या आधी बरंच काय आम्हाला बोलावं लागतं, आश्वासनं द्यावी लागतात. मग आता तुम्ही सत्तेत आलेला आहे, मग कुठेतरी हे तुम्ही म्हणत आहात की इलेक्शनच्या आधी आम्ही लोकांना गंडवलं, आम्ही फसवलं, आम्ही खोटं बोललो आणि मग त्याच्यावर आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही मात्र लोकांना तिथं विसरून गेलो. कुठेतरी बाबासाहेब पाटलांनी हे तिथं सिद्ध केलं की या सर्व नेत्यांनी, ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं पण नाव येतं, अजितदादांचं पण येतं, एकनाथ शिंदे साहेबांचं येतं आणि इतरही सर्व नेत्यांनी काय केलं तर लोकांना फसवलं. फसवून हे सत्तेत आलेलं आहे. म्हणजे हे फसवं सरकार आहे, हे कुठंतरी गंडवणारं सरकार आहे, हे गुंडांचं सरकार आहे, हे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. ते आमदार आहेत भुमरे म्हणून ते म्हटले की मी बाहेरून मतदान आणलं होतं निवडणुकांनी, त्याच्यावरती मी जिंकून आलो. अहंकार आहे. त्यांनी कुठेतरी अप्रत्यक्षपणे राहुल गांधीजींना पाठिंबा दिला असं आपल्याला म्हणावं लागेल. आमच्यातले पण बरेच उमेदवार हेच सांगतात की बाहेरून हे मतदान आणलं गेलं होतं. काही कॉलेजेसची मुलं हे बिहारचे, युपीचे, गुजरातचे, त्यांचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्रात झालं आणि त्या मुलांनी सुद्धा आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत अशा दृष्टिकोनातून तिथं मतदान केलं. त्यामुळे हे जे काही तिथं सत्तेतले आमदार बोलतात ते योग्यच बोलतात. त्यांनी हे फक्त केलं असं नाही, प्रत्येक मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीने बाहेरून पैसे देऊन हे सगळे मतदार आणले आणि त्याच्यावर हे सर्वजण निवडून आलेले आहेत. म्हणजे वोट चोरी 100% तिथं झालेली आहे. आमदारांनी कबूल केलंय की त्यांनी आमदारांनी कबूल केलंय म्हणजे सरकारने कबूल केलंय असं आपल्याला म्हणावं लागेल. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.